पणबी घटना के विरोध में भीम ब्रिगेड का प्रदर्शन, आरोपी को फांसी की मांग। पणबी में हुई संविधान के अपमान की घटना को लेकर अमरावती में भीम ब्रिगेड ने जोरदार प्रदर्शन किया। जिलाधिकारी कार्यालय परिसर में हुए इस आंदोलन के दौरान संविधान का अपमान करने वाले आरोपियों के खिलाफ गुस्सा जाहिर किया गया। प्रदर्शनकारियों ने प्रतीकात्मक पुतले का दहन कर अपना आक्रोश प्रकट किया और आरोपी को सख्त सजा देने की मांग की है। भीम ब्रिगेड ने संविधान के अपमान की निंदा करते हुए जिलाधिकारी कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने मांग की कि आरोपी को कड़ी से कड़ी सजा दी जाए और उसे फांसी की सजा हो। आंदोलनकारियों ने राज्य सरकार पर पणबी घटना की गहन जांच कर दोषियों पर कठोर कार्यवाही करने की अपील की है। संविधान का अपमान करने वालों के खिलाफ सख्त कानून बनाए जाने की भी मांग उठाई गई। भीम ब्रिगेड के अध्यक्ष राजेश बानखेड़े ने कहा, संविधान का अपमान किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। दोषी को जल्द से जल्द गिरफ्तार कर उसे फांसी की सजा दी जानी चाहिए। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजकंटकाचा जातीवादी समाजकंटकाचा पुतळ्याचं दहन आम्ही केले। त्याचे कारण असे आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व त्याच्यासमोर असलेली संविधानाची उद्देशिका, त्याचे फलक, या पुतळ्याच्या दोन्ही पुतळ्याची त्यांनी विटंबना केली आणि त्याला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल यांनी त्याला माथेफिरू म्हणून असे घोषित केले। पण माझी अशी विनंती आहे की आणि आमच्या निदर्शनात असं आलं आहे की आम्ही महाराष्ट्र असेल, अमरावती जिल्हा असेल, शहर असेल आणि कोणताही तालुका असेल, त्या तालुक्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक माथेफिरू फिरतात, अनेक पागल लोक फिरतात, काही बाहेर देशातले लोक इकडे आले आहेत ते फिरतात, पण त्यांना अनेक पुतळे महापुरुषांचे पुतळे लागतात, पण ते कधीच अशी नीच घटना करत नाहीत। पण यानं कशी केली, यानं त्या ठिकाणी असलेले मंदिर आहेत, हे आहे, पुतळे आहेत, त्या ठिकाणची त्याने विटंबना केली नाही। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या फलकाची ज्याने विटंबना केली, तोडफोड केली, म्हणून हा माथेफिरू नसून याने हे हेतुपुरस्पर केले आहे आणि हेतुपुरस्पर केले असून त्याला जाणीवपूर्वक कोणीतरी करायला लावलं आहे। याच्या मागे सुद्धा मास्टरमाइंड आहे। माझी ब्युरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट।